जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आताच नुकतीच पोलीस भरती पार पडलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांचे अजून नाही का मैदान बाकी आहे. SRPFचं मैदान बाकी, कारागृहाचे मैदान बाकी आहे. काय होतं माहिती का विद्यार्थ्यांनो, का चुका होऊ राहिल्या. चुका कशा होत आहे माहिती का, जो मुलगा आउट ऑफ गोळा फेकतोय त्याला 12 मार्क पडताय. ते कशामुळे पडतं माहिती का, का गोळा घेतल्यानंतर आपण इथं बाहेर समजा तुम्हाला काय गोळा उचलायचा असेल, काही पोझिशन घ्यायचं असेल, ही घ्या ही घ्या, काहींना सवय असती गोळा असा आपटता खाली. हा गोळा आपटायचा असेल तर बाहेर आपटा, तुम्हाला जी सवय असेल ती बाहेर करा. पण जर का एकदा तुम्ही गोळा हातात घेतला आणि मध्ये आले तर तुम्हाला गोळा तिकडं खाली ठेवता येत नाही, लक्षात ठेवा. जर खाली ठेवला काही ठिकाणी चालून गेला असेल, पण शक्यतो चालत नाही, फाऊल होऊन जातो, लक्षात ठेवा. आणि मागे पण काय करायचं माहिती का, इथं काही मुलांना सवय असते समोर बघता, पण हे पाय आपला जर असं साईडला पडला ना रे, आपल्याला जर चुना लागला तर हा पण फाऊल असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं सर्कलचा परिपूर्ण फायदा घ्यायचा. जेवढा सर्कल असतो ना त्या सर्कलचाच फायदा घ्यायचा आहे. इथं पण जायचं, साईडला गेल्यानंतर इकडे हा जर पाऊल पडला, इकडं फाऊल असतो, इकडे गेला इकडे फाऊल असतो. त्यामुळे इकडे जायचं नाही. आणि गोळा फेकला, आपण जर गोळा फेकला समजा आणि ह्या साईडला जायचं नाही, लक्षात ठेवा. इकडं ह्या साईडला जायचं नाही, इकडे ह्या साईडला जायचं नाही. ही जी लाईन मारलेली असते ही सेक्टरची लाईन, हिच्या पाठीमागे यायचं. इकडं पाठीमागे आपण गोळा फेकला, पाठीमागे निघून यायचं, लक्षात ठेवा. या पद्धतीने हा गोळा फेकला, या पद्धतीने आपण काय करायचं, मागे यायचं, साईडला जायचं नाही. हा गोळा माझा आउट ऑफ राहणार, लक्ष